नमस्कार मित्रांनो, मोटिवेशनल वाइब या न्यू चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। हे व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एकच हेतू आहे की सर्वसामान्य लोकांना हे व्हिडिओ पाहून मोटिवेट होऊन काहीतरी नवीन करायची जिद्द निर्माण होईल आणि ते भविष्यात हार न मानता पुढे जातील। म्हणून मी हे चॅनल क्रिएट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला जर असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मित्रांनो, मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं यश कसं खेचून आणलं ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। घरची परिस्थिती बिकट असताना सुद्धा झोपडीत राहून यूपीएससीत भरारी मारली। मातीच्या घरात राहून रात्रीचा दिवस करणाऱ्या पवन यांच्या घराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पवनची परिस्थिती एवढी खराब असताना, एवढी बिकट असताना सुद्धा त्यानं आपल्या जिद्दीनं आणि मेहनतीनं कशा पद्धतीने यश मिळवून आणलेलं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परिस्थितीचे भांडवल न करता यश खेचून आणणाऱ्या पवन कुमार यांचा संघर्ष कौतुकास्पद आहे। असं म्हणतात ना की एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि विश्वास असेल तर तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतही यशाचे शिखर गाठू शकता। नुकताच यूपीएससीचा निकाल जाहीर करण्यात आलाय। या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने टॉप केला आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा 2023 चा हा अंतिम निकाल जाहीर केला आहे। तर याच परीक्षेत उत्तर प्रदेशातील पवन कुमारनेही यूपीएससी मध्ये 239वा क्रमांक मिळवला आहे। महागडी पुस्तकं किंवा खासगी कोचिंग परवडत नव्हतं, पण तरीही त्यांनी यूपीएससी मध्ये यश मिळवलं। मातीच्या घरात राहून रात्रीचा दिवस करणाऱ्या पवन यांच्या घराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। परिस्थितीचे भांडवल न करता यश खेचून आणणाऱ्या पवन कुमार यांचा संघर्ष कौतुकास्पद आहे। यूपीएससी मध्ये 239वा क्रमांक मिळवणाऱ्या पवन कुमार यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे। पवन यांच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण झाले आहे। पवन कुमार दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी करत होते, मात्र त्यांची घरची परिस्थिती फारच बिकट होती। त्यांच्या घराचा व्हिडिओ तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल। अशा परिस्थितीत त्यांनी मिळवलेले यश पाहून सोशल मीडियावर लोक त्यांचे कौतुक करत आहेत। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पवन कुमार यांचं घर मातीचं असून एक प्लास्टिकचा कागद त्यावर टाकला आहे। अशा घरात त्यांचं कुटुंब राहत होतं। पवन कुमार यांचा निकाल ऐकून त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। घराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे। पवन कुमार यांचे वडील शेतकरी असून त्यांची आई गृहिणी आहे, तर त्यांना 3 बहिणी आहेत। पवन यांनी 2017 मध्ये नवोदय स्कूल मधून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केली होती। इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अलाहाबाद येथून BA झाल्यानंतर पवन कुमार यांनी दिल्लीतील कोचिंग सेंटर मध्ये यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली। 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर पवन यांनी तिसऱ्या प्रयत्नात बाजी मारली। सर्वजण पवन यांचं अभिनंदन करत आहे। पवनच्या या यशामागे त्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द आहे। पवन पासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे। असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच मोटिवेशनल आणि तुम्हाला प्रेरणा देणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।